त्यानंतर थेट गिरगाव चौपाटीवरती जाऊयात। या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झालेले आहेत। ही थेट दृश्य आता आपण गिरगाव चौपाटीची पाहतोय। गिरगाव चौपाटीवरती मोठ्या प्रमाणामध्ये विसर्जन मिरवणुका पोहोचतात। अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन गिरगाव चौपाटीवरती केलं जातं। या ठिकाणी या विसर्जन मिरवणुकीमध्ये उपस्थित राहण्यासाठी सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचल्याची दृश्य आता आपण पाहतोय। गिरगाव चौपाटीवरती लाखोंच्या संख्येने जनसमुदाय दाखल झालेला आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचं या ठिकाणी विसर्जन केलं जातं। सोबतच घरगुती गणपतींचं विसर्जन सुद्धा गिरगाव चौपाटीवरती केलं जातं। मुंबईतल्या अनेक चौपाटींवरती, विविध तलावांवरती आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केलं जातं। या विसर्जन मिरवणुकीला उपस्थित राहण्यासाठी आणि भाविकांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महाराष्ट्राचा गणेशोत्सव जगभरामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये, गावखेड्यामध्ये गणपतीची इतक्याच भक्तिभावानं 10 दिवस सेवा केली जाते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला जातो। सकाळपासूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे। मुंबईमध्ये तर एक वेगळंच चैतन्यमय वातावरण खरं तर मुंबई शहरासोबतच प्रत्येक रस्त्यावरती पाहायला मिळतं। मुंबईमध्ये लालबागचा राजा, याशिवाय मुंबईचा राजा ही प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत। यासोबतच चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा, जीएसबीचा गणपती, केशवजी नाईक चाळचा, गिरगावचा गणपती, तेजुकाया मेन्शनचा गणपती ही सगळीच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं अतिशय प्रसिद्ध आहेत। या ठिकाणी गेले 10 दिवस भाविकांची अक्षरशः रांग लागलेली होती दर्शनासाठी आणि तेवढीच गर्दी आता मुंबईच्या सगळ्याच रस्त्यांवरती, अनेक गल्ल्यांमध्ये पाहायला मिळते। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईचं रूप हळूहळू बदलत गेलेलं आहे। मुंबईतली चाळ संस्कृती आता काट टाकून या ठिकाणी मोठमोठे टॉवर्स उभे राहिलेले आहेत। मात्र मुंबईकरांच्या मनामधली गणपतीची भक्ती उत्तरोत्तर वाढतच असते आणि या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या या उत्सवाला सुद्धा भव्य दिव्य रूप जसं जसं मुंबईचं हे रूपडं पालटतंय तसतसं प्राप्त होतंय। याही वर्षी त्याच जल्लोषपूर्ण वातावरणात, उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाची 10 दिवस सेवा केली गेली आणि आज तो दिवस बाप्पाला निरोप देण्याचा आणि बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये, समृद्धी घेऊन ये, तुझे आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी राहू देत, आमच्या आयुष्यातली विघ्न हरू देत ही प्रार्थना करण्याचा आजचा दिवस। आणि त्यासाठीच सकाळपासूनच रस्त्यांवरती गर्दी आपण पाहतोय। अनेक जण बाप्पाची ही छबी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करतात, डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न करतात। मात्र जितक्या भक्तिभावाने गेले 10 दिवस बाप्पाची सेवा केली तितक्याच प्रेमाने आज बाप्पाला निरोप सुद्धा दिला जातोय। बाप्पाच्या सेवेमध्ये काहीच कमी राहू नये अशी प्रत्येक गणेश भक्ताची भावना असते। म्हणूनच गेले 10 दिवस सकाळपासून विधिवत पूजा करून बाप्पाला त्याच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि आज शेवटच्या दिवशी, विसर्जनाच्या दिवशी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून विविध ठिकाणी चौपाटीवर, तलावांवरती, नद्यांवरती गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जातं। तर ही गिरगाव चौपाटीवरची दृश्य, गिरगाव चौपाटीवरती अलोट गर्दी सकाळपासूनच जमण्यास सुरुवात झालेली होती। काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे। तर अनेक मोठमोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती हळूहळू गिरगाव चौपाटीच्या दिशेने सरकतात। त्याआधी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या विसर्जन मिरवणुकीमध्ये उपस्थित राहण्यासाठी पोहोचलेले आहेत. गणाधीश गजानना प्रथम अर्पितो वंदना. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी आधीच पोहोचलेले आहेत. आता महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतोय. ते सुद्धा मुंबईतला हा गणेशोत्सव अनुभवण्यासाठी, ही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची सर्वदूर ख्याती आहे. अगदी परदेशातले लोक सुद्धा या भव्य दिव्य अशा मूर्ती, त्यासाठी केलेली सजावट आणि 10 दिवस चालणारा हा उत्सव जल्लोष पाहण्यासाठी इथे पोहोचत असतात. प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य आहे, मूर्तीचं वैशिष्ट्य आहे, या ठिकाणी केल्या जाणाऱ्या सजावटीचं वैशिष्ट्य आहे. आणि यासोबतच जशा पद्धतीनं 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो, त्याच पद्धतीनं हे गणेशोत्सव मंडळ अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. काही सेवाभावी योजना सुद्धा राबवल्या जातात. याच गणेशोत्सव मंडळांना प्राप्त होणारा जे दान असतं, त्या दानाच्या माध्यमातून सुद्धा समाजसेवा केली जाते. 10 दिवस चालणारा हा उत्सव खरं तर 10 दिवस सुरू नसतो, तर अनेक महिन्यांपासून त्याची तयारी सुरू केली जाते. मग ते अगदी वर्गणी गोळा करण्यापासून असो, सजावटीची तयारी करण्यापासून असो, प्रत्येक गोष्टीसाठी गणेश भक्त हा झटत असतो, अहोरात्र मेहनत करत असतो. आणि 10 दिवस गणपतीची आराधना करतानाच, जागरण करतानाच कोणत्याही येणाऱ्या भाविकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतो. आणि तितक्याच शिस्तबद्ध पद्धतीनं गणेश विसर्जन मिरवणूक सुद्धा निघत असते. आपल्या भक्तीमुळे कुणाला त्रास होऊ नये याची खबरदारी प्रत्येक गणेश भक्त घेत असतो, सार्वजनिक मंडळं घेत असतात. सोबतच पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवला जातो. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं मुंबईमध्ये गणेश विसर्जन केलं जातं. आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये 10 दिवसांच्या सेवेनंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना अतिशय भावुक असं वातावरण सुद्धा सगळीकडेच पाहायला मिळतंय. दशोदिशी तुझी रूपे, चहूकडे कृपेची प्रभा. गणेश गल्लीतील बाप्पा म्हणजे मुंबईतला खरं तर पहिला गणपती, ज्याची स्थापना 1928 साली झाली होती. लालबागच्या राजाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सुरुवात हे 1931 सालची आहे. यासोबतच चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा, GSB गणपती, केशवजी नाईक चाळ गिरगाव मधला हा गणपती आणि तेजुकाया मेन्शनचा गणपती, ही सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं तितकीच प्रसिद्ध आहेत. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी भाविक अक्षरशः रांगा लावून तासन तास उभे राहून फक्त बाप्पाचं हे लोभस रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी, त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी, मनातली इच्छा त्याला सांगण्यासाठी पोहोचत असतात. अनेक सेलिब्रिटी येतात बाप्पाच्या दर्शनासाठी, अनेक राजकीय व्यक्ती सुद्धा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येतात. आणि त्यासोबतच विसर्जन मिरवणुकीचा आनंद सुद्धा अतिशय सुंदर, विलोभनीय आणि वेगळा असतो. या विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा लाखोंच्या संख्येनं लोक सहभागी होत असतात. आता गिरगाव चौपाटीवरती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल या विसर्जन मिरवणुकीसाठी पोहोचलेले आहेत. सदा दुर्गुणा सदैव करुणा.